रायगडचे पालकमंत्री झाल्यानंतर आज भरत गोगावले यांनी अलिबाग येथे प्रशासकीय कामानिमित्त भेट दिली। यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन केले। त्यानंतर आमदार महेंद्र दळवी आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांसह ते जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी रवाना झाले। यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना पालकमंत्री नामदार भरत गोगावले यांनी अतिशय सौम्य शब्दात आपली भूमिका मांडली। यावेळी त्यांनी कोणाबाबतच काही बोलणार नाही आणि रायगडच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेणार असल्याचे स्पष्ट केले। शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे, त्यांच्याशिवाय आमचं पाणी हळू शकत नाही आहे। आणि आज आमचे आमदार सहकारी मित्र महेंद्र शेठ यांनी पहिला मान मिळवलेला आहे। अलिबागमध्ये बोलून आमचा जल्लोष केला, सत्कार केला आणि आज इथून शिवाजी महाराज चौकातून आम्ही आता कलेक्टर ऑफिसला मीटिंगला जाणार आहोत। जिल्ह्याच्या विकासासाठी आज मीटिंग आहे आणि माझे कार्यकर्ते पदाधिकारी आमचे शहर प्रमुख इतर सर्वच म्हणजे आज इथे उपस्थित आहेत। आमचे जिल्हा परिषद सदस्य मेंबर आहेत आणि आम्ही काम करणारे मंडळी आहोत। मी मगाही सांगितलं की आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन काम करू। आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि महायुतीच्या सगळ्यांना कार्यकर्त्यांना बरोबर जाऊन या जिल्ह्याचा विकास ह्याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग असावा असं मला वाटतं। हुकुमशाह किंवा हे काय आम्ही काय बोलणार नाही आहे, कारण आज आम्ही सगळे बरोबर आहोत आणि बरोबर काम करायचं आहे सगळ्यांना घेऊन। दिवस येतात जातात, अदलबदल होत असतो सगळ्या गोष्टीमध्ये। जी का आता आम्हाला संधी आमचे माननीय मुख्यमंत्री, आमचे माननीय उपमुख्यमंत्री, आमच्या माननीय सुनीताबाईंनी उपमुख्यमंत्री, माझे सर्व आमदार खासदार, माझे सर्व मान्यवर मंडळी, जे मला निवडून देणारे मतदार बांधव, कार्यकर्ते, पदाधिकारी सगळेच, आमची आई असेल, आमची पत्नी असेल, आमचे भाऊ मुलगा बहिणी सर्वच की ज्यांच्या योगदानातून आज एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा रायगडचा मावळा आज 4 वेळेला आमदार झाला, मंत्री झालो। फक्त पालकमंत्र्याची जी बाब होती ती आज पूर्ण झालेली आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि देवेंद्र फडणवीस साहेब, सुनीताबाईंचा संघर्ष आहे तिथं आम्ही जरा सबुरी करू, परंतु सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं आम्ही काम करू आणि जे बरोबर सगळे येतील त्यांना घेऊन जाऊ। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।